हॅलो गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नारळाचे लाडू. ठीक आहे, तर ॲक्च्युली आता किती वाजलेत माहिती तुम्हाला, 12:30च्या आसपास झालेत. पण हे जे नारळ आहेत ते आजच फोडलेले आहेत, सो मला हे नारळाचे लाडू आजच बनवणं भाग आहे. ठीक आहे, तर हे नारळ आपण ह्याचं काम सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ओके, तर मोस्टली सगळे फ्रेशच नारळ आपल्याला घ्यायचे आहेत नारळाच्या लाडूसाठी. आणि त्याची पूर्ण जी सालं आहेत, जे ब्लॅकिश साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे सगळ्यात आधी, आणि मग ते धुवून घ्यायचे. ठीक आहे, तर हे साला पण काढलेले आहेत आणि धुतलेले पण आहेत, पण मला थोडं मध्ये मध्ये वाटतंय साला, म्हणून मी त्या काढते. ठीक आहे, आणि हे धुतलेत म्हणून हे कसं जास्त दिवस टिकणार नाही ना, म्हणून मी आत्ताच हे लाडू बनवणार आहे. ॲक्च्युली मला आज काम आवरायला खालचं शॉपचं लेट झालं, म्हणून लाडू बनवायला लेट होते. मला बनवायचे असेल तर मी सकाळी पण बनवू शकते, पण जर नारळ खराब झाले, आता फ्रेश आहेत तर मग कसं चांगलं लागतील ना, म्हणून मी आत्ताच बनवते. ठीक आहे, ओके. तर म्हणजे पूर्ण तर क्लीनच होतं, फक्त मला असं मध्ये मध्ये जरा जिथे वाटलं ते मी पटापट क्लीन करून घेतलं. आणि आता मी ह्याचे छोटे छोटे पीसेस करते, म्हणजे मीडियम साईजचे, आणि हे आपण बारीक करणार आहोत. आणि सगळं व्हाईटच का कंपल्सरी घ्यायचं आहे, कारण की लाडू तसे आपल्याला व्हाईटच दिसायला पाहिजेत ना, म्हणून. ठीक आहे, अरे हो, तुम्हाला टोटल नारळ दाखवायचेच राहिले ना, जाऊ दे. आता नारळाचं हे झालं ना मिस, तेव्हा तुम्हाला दाखवते की टोटल नारळ किती होता. ठीक आहे, हे याचं झाकण आहे ना, लागत का नाही मम्मी, मिक्सरचं भांडं का नाही लागत आहे? लागलं मिक्सर का चालत? येस, असं सगळं बारीक 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 पाहिजे. कसं दाखवते थांबा तुम्हाला. ओके, तर सगळं मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे. कसं बारीक करून घ्यायचं ते पण दाखवते. ओके, सुरीवर दिसतं हे एकदम छोटं छोटं, एकदम नरम, म्हणजे एकदम बारीक बारीक असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि जरा बघून घ्यायचं की ह्याच्यामध्ये काही पीसेस तर नाही राहिलेत ना. ठीक आहे, आपण परत हे जे बाकीचं आहे ते करून घेते, सगळं बारीक करून घेते, आणि मग व्हिडिओ करूयात, कारण की मग व्हिडिओ खूप मोठी होईल. ठीक आहे, ओके. तर जे उरलेलं नारळ होतं त्याचं पण मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे. तर हे दिसतं तुम्हाला, एवढं झालं आहे आपलं. तर हे सगळं आपल्याला ना मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे, येस. तर ना आपण ह्या बाउलमध्ये ना हे मोजून घेऊयात, आणि मी हे का मोजून घेते हे तुम्हाला नंतर सांगते. ठीक आहे, तर आय डोंट थिंक तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला, पण हे बघा. आता मी हे भरलं 1 वाटी, आणि मग आता असंच करून आपल्याला हे पूर्ण मोजायचं आहे की आपल्याला हे किती वाटी झालं. ठीक आहे, दोन वाटी, येस, अराउंड 3 वाटीच पकडून चालायचं आहे आपल्याला. झालंय. ठीक आहे, आणि हे अराउंड 3 वाटी, म्हणजे
3 वाटी आपल्याला नारळाचं किस आहे आपल्याकडे, ठीक आहे. आणि हा जो किस उरला आहे ना, हा ह्याच्यामध्ये पण थोडासा घ्यावा लागेल मला. हे का ठेवून द्यायचं का, तर जेव्हा लाडू बनवून होतात त्याला ते कवरिंगसाठी आपल्याला लागतं, तर म्हणून त्याच्यासाठी हा ठेवून द्यायचा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हा थोडासा मला असं वाटतं कमी पडेल, तर ह्याच्यामध्ये मी थोडासा ह्याच्यातला ॲड करते. थोडासाच बस होईल ना एवढा का जास्त होईल? तर हा आपण ठेवून देणार आहेत, कवरिंग करायला नंतर लागतो ना तेव्हा, त्याच्यासाठी, ठीक आहे. आता हे मी 3 वाटी नारळाचं किस घेतलंय आणि आता प्रमाण आपल्याला ह्याच वाटीमध्ये मोजायचं आहे, ठीक आहे. तर आता मला काय लागणार ते तुम्हाला सांगते. आपण ह्याच्यात 3 वाटी नारळाचं किस घेतलंय ना, तर आता ही 1 वाटी भरून मला लागणार आहे साखर. तर साखर घेऊयात आणि सगळं आपल्याला काढूनच ठेवायचं आहे. हे नारळाचं किस झालं, ह्याच्यामध्ये साखर घेऊयात आपण ही वाटी. गांगरले मी, झोप आले मला. मला साखर कमी टाकायची, पण एवढी लागते कारण की शुगर फ्री पेशंट पण खाल्लं पाहिजे त्यांना पण. तुम्हाला 1 वाटी पूर्ण टाकायची आहे. मी बघते, जर मला कमी वाटलं तर मी कमी टाकेल, पण प्रमाण हेच आहे. 3 वाटी नारळाच्या किसासाठी 1 वाटी साखर, जे तुम्ही प्रमाण घेणार तेच, ठीक आहे. म्हणजे ही एवढी साखर झाली. आता साखर घेतली मी. आता मला लागणार आहे दूध पावडर, सेम प्रमाण. जेवढी मी साखर घेतली, 1 वाटी साखर घेतली आहे ना, तर मला 1 वाटीच हे लागणार आहे दूध पावडर, ठीक आहे. येस, तर मी ही 1 वाटी आता दूध पावडर घेतली आणि ही पण याच्यात चांगलं आहे ना नारळाचं, ही पण मी याच्यात खाली करणार आहे. आता दूध पण लागेल. दूध आता माझ्याकडे गरम दूध नव्हतं आणि डेअरीचं दूध पण नव्हतं आणि अर्जंटली मला हे बनवायचे होते, म्हणून मी फ्लिपकार्ट मिनिट केलं आणि दुधाची पिशवी मागवली, ठीक आहे. ओके, तर मी सगळे हां तर मी सगळे इंग्रेडियंट्स अशा प्रकारे काढून, मम्मी काय होतं आहे गॅसला. ओके, तर मी सगळे इंग्रेडियंट्स वगैरे सगळं काढून घेतलं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, हा जो नारळाचा हे आहे ना, तो आधी आपण कडक करून घेणार आहोत. कडक कसं करायचं, काय करायचं मी सांगते थांबा. मम्मी तुपाची बरणी फोडलेली नाहीये का? इथे एवढा डबा होता ना दुसरा, एक नॉर्मल. याच्यात बघ आहे का? मला जास्त तूप नकोच आहे ग. अरे याच्यात बघ ना, इथे हां बघते बघ. हे याच्यामध्ये कोकोनटमध्ये ऑलरेडी ऑइल असतं, सो जास्त फॅटची आपल्याला याच्यामध्ये गरज नाही आहे. हे फक्त आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवर. मम्मी दुसरी कुठली मी हे यूज करू, कलथी करपेल आता. हे पटकन पटकन कलथी कलथी दुसरी, लवकर लवकर. दाबू नको जास्त, चिपकतोय, लाल झालं, करपलं, झाली रेसिपी डन. मम्मी ही कढई अशी काय आहे? मम्मी या कढईमध्ये लगेच करपतय. अरे गॅस कमी कर ना. अरे पण एवढं स्लो,
एवढं स्लो फ्लेमवर लाडू कसे होतील, शिजतील कसे काय? बस बस बस. म्हणजे लाडू लाल होतील ना. तूप घे ना. तूप कमी टाकलं म्हणून लाल झाले काय? तर मला काय माहिती, तू नेहमी करते ना. अरे पण चिपकत नाही नेहमी असं. चिपकले तर वांदे होणार, मग लाडू परत लाल होतील असं सांगते मी. मला व्हाईट पाहिजे होते. ओके, ते असंच भाजून घ्यायचंय. थोडेसे आता हे रेडिश झालंय, सुकून आधी गॅस जास्त फास्ट राहिला म्हणून. पण हे व्हाईटच लागतं का. आता हे ऑलमोस्ट ड्राय झालंय. हे मी आता काढून घेते का डिशमध्ये. ही मी दुसरं ताट मागवलेलं आहे अशा प्रकारे. ऑनलाईन डेसिग्नेटेड कोकोनट असतो आहे ऑप्शन. हे असं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट डेसिग्नेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. हा किती जड आहे ही कढई. ठीक आहे. आता हे आपण ना, आता गरम आहे म्हणून हे जर आपण सुखायला थोडंसं ठेवूयात बाहेर फॅनवर, तोपर्यंत आपले लाडू मस्त बनतील. ठीक आहे. ओके, तर आता आपली जी मेन सुरुवात आहे, ही कढईमधलं आपण काम ते डेसिग्नेटेड कोकोनट काढून घेतलं. आता मेन काम आहे आपलं. प्लीज आता लाडू करपले नाही पाहिजे. ठीक आहे. आता मी एकदम थोडासा अंदाजाने तूप टाकणार आहे. बस, जास्त तूप नाही टाकायचं आहे. झालं. आता सगळं डेसिग्नेटेड कोकोनट टाकायचं आहे. म्हणजे येस भाई, मी हे असं टाइमपास नाही करू शकत. पटापट मिक्स करायला गेले तर ते काळं गॅस फास्ट आहे. जाम हात दुखेल असं वाटतंय मला. येस, फक्त आपल्याला आता मिक्स इकडे नारळ उड, तिकडे नारळ उड. मिक्स करायचं आहे आता फक्त. तर गॅस लो ठेवावा लागतोय, नाही तर कढईला लागतंय. अशामध्ये कसे आपले लाडू शिजतील. काय टाइम झालाय? 1:30 वाजला रात्रीचे. खोटं वाटते का? 1:36 सॅटरडे, 1 ऑगस्ट. हॅपी बर्थडे. चलो यार, हे आपल्याला पूर्ण ड्राय तर नाही करायचं आहे, नॉर्मल शिजवून घ्यायचं आहे. बाकी हे आपण थोडं शिजलं ना की मग हे मी दुधात शिजवणार आहे. ठीक आहे. यस, पसरवून नाही ठेवू शकत. येस, तर आता आपण याच्यात टाकणारे दूध पूर्णच टाकते. ओके, आता बघू शकता कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे अशा प्रकारे. मस्त मलाई मार्क आहे. दूध आता हे जेवढं टाकलंय तेवढं त्यांनी शोषून घेतलेलं आहे.
ओके, तर थोडंसं आता हे दूध आटायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर. आणि याच्यात साखर टाकल्यावर ह्याला परत सुटणार आहे पाणी. ओके, वेलची पूड पण करायची मला. ओके, तुम्हाला तर दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण सगळी साखर आहे ना आपली मेल्ट झाली आहे दिसतंय. आणि हे असं 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 झालेलं आहे. पूर्ण साखर मेल्ट आहे, दूध आहे, याच्यात साखर आहे. आणि हे आता थोड्या वेळात आटायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे मस्त असं लिक्विडी आहे, त्याच्यामुळे टाकायचे दूध पावडर. डोंट वरी, तुम्ही बोलाल की दूध पावडर अशीच का टाकली, दुधात मिक्स करून टाकायची ना, गुठळ्या वगैरे राहतात. तर ते एवढं उकळतं आहे की त्या गुठळ्या फुटून पण जातात. ठीक आहे, तर त्याचं मिक्सच तसं करायचं आहे की सगळं. आता हे बघा, खिरेची कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्ही हे खीर म्हणून सुद्धा आता खाऊ शकता, तुमची मर्जी. आता हे सगळं आटवून घ्यायचं आहे आणि ह्याला खूप टाईम जाणार आहे, व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, म्हणून मी हे आटवून घेते. आणि कुठल्या कन्सिस्टन्सीपर्यंत आटवायचं आहे ते 50% झालं की मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, कारण की हे आता आटायला खूप टाईम लागेल. आटून होऊ दे, मग तुम्हाला दाखवते. हे बघा कन्सिस्टन्सी, प्रॉपर खीर कशी असते तशी. ओके, तर 2 मिनटं पण कढई अशी सोडायची नाही आहे की बघ हे होतं आहे तर तोपर्यंत मी हे काम करून घेते, तो काम करून घेते, भांडी आवरून घेते. ना मुन्ना ना, ऐसा तुम नहीं कर सकते, कारण की कंटिन्यू मिक्स करावं लागतं. जर मिक्स करायचं राहिलं तर खाली ते लागतं. दिसते साईडला रेडिश. ओके, तर मी फक्त बघते आता याचा गोळा होतोय की नाही. करपेल दिसतंय किती चॉकलेटी झाले ते. तर ह्याचा गोळा बनला पाहिजे फक्त एवढंच, कारण की ते कढई चालले करपत. माझा हात प्रचंड दुखायला लागलाय. आणि आता तिथलं जर जास्त घेतलं तर ते लाल होणार लाडू. म्हणजे मला डोकंच नाही चालत आहे की काय करू. बस एवढंच शिजवणार आहे आता, कारण की आय थिंक आता ह्याचे लाडू होतील. ओके, तर यस, शिऱ्यासारखं खिरेसारखं मिक्स करायचं, शिऱ्यासारखं होईपर्यंत. ठीक आहे, इथलं पार्टच मी घेते. तर हे अलग ह्याच्यात काढून घेऊ का मी. तर आता हा पार्ट आहे ना मी अलग ह्याच्यात काढून घेते. अलग ह्याच्यात म्हणजे याच्यातच. ह्याला थोडंसं तूप लावणार आहे आणि मग ह्याच्यात काढून घेईल.
का काढून घेते मोस्टली मी काढत नाही, पण आता ही कढई ना तिकडची जरा जास्तीच काळी झाली आहे ना म्हणून. जाम जडी, मी कढई उचलू पण नाही शकत. एकच मिनटं, तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. लाडू मिक्स करताना वळवताना ते हे नाही घ्यायचं. ॲक्च्युली जेव्हा कमी आपण बनवतो ना थोडंसंच, तेव्हा प्रॉपर होतं, छोटं म्हणजे गोरे गोरे होतात. पण आता हे प्रमाण वाढलं आणि मला एवढं कढई मोठी हँडल करायला जमत नाही. ओके, तर आता आपण ह्याच्यातला जो रेड रेड पार्ट आहे तो काढून टाकणार आहे, कारण की ते जर ह्याच्यात आलं तर मग ते टेस्ट आपली जाईल. चेक करून घेते एकदा. बाबा, गरम गरम वाफा निघतात ते. ठीक आहे, चल हे तर काय नाही. आता मी याच्यात एक गोष्ट, माझी कढई करपली म्हणून मी हे खाली उतरवले लगेच, पण ह्याच्यामध्ये आपल्याला आता वेलची पूड टाकायची आहे. तर मी मस्तपैकी वेलची पूड टाकून घेते, म्हणजे कसं त्याचा जो फ्लेवर येणार ना तो आता मस्त नीट लाडूंचा वास. येस, आता हे असे वळवायचे आहेत. तर वळतील ना? येस, मी तर असंच चेक करते, सुरीने राहते वळेल, कारण की आपलं काही प्रॉपर असंच नाही की गोलच पाहिजे. जरा टीव्हीचा आवाज कमी करते 2 मिनिटांसाठी, पटकन. ओके, तर मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे. दिसते का गं? हाताला तूप लावून घेतलेलं आहे. हे आपलं डेसिग्नेटेडवालं पण ड्राय झालेलं आहे. नॉर्मल म्हणजे सुटसुटीत झालं पाहिजे असं. तर आता मी लाडू कसे वळवणार आहे, हे गरम आहे. हे गरम गरम टाकायचं ह्याच्यात, आणि मग हे असं केलं ना का मग हे बघा, आपला लाडू सॉफ्टी रेडी आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे बनवून घेते फटाफट. गरम असल्यामुळे मी काय हात लावत नाही लाडवांना, चमच्याने घ्यायचं आहे. मग मी असंच बनवू शकते. चमच्याने आधी मी शेप देऊन घेते आणि मग असं हे करते. ठीक आहे, हा मगाशी ट्राय केला होता. आणि हे असं केलं ना का मग ते त्यांना लाडवांना मस्त लागतं. आणि असं काय नाही की शेप तुमचा आता थोडं थंड झालं आहे, आता बरोबर लाडू येतील. ठीक आहे,
तर हे आहेत फ्रेश कोकोनटचे फ्रेश लाडू. हे असं चटके बसणार ना, दॅट्स वाय. ह्या लाडवांना जास्ती वळवायचं टेन्शन नसतं. चमच्याने घ्यायचं आणि सुरीने काढायचं. थांब. ओके, तर मी आता फटाफट सगळे हे लाडू वळवून घेते आणि मग तुम्हाला झाले की दाखवते, ठीक आहे? ओके. मी काहीच नाही करू शकत कारण की आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि जी कढई होती ती मग काळी झाली आहे आणि हे लाडू मला असेच बनवता येतात, तर मी काहीच नाही करू शकत. जे काय येतं ते मला तुटकं फुटकं कुकिंग येतं आणि त्याच्यामध्ये हेच होणार आहे. ही एक प्लेट भरलेली आहे, ओके. आणि ही त्याच्यामध्ये आय थिंक नारळ जरा शेवटचं उरलंय, ते बारीक नव्हतं झालं वाटतं. तर अभी जैसा है वैसा है, अभी मैं कुछ नहीं कर सकती कारण की मला झालंय की मी कधी झोपते. हे असं करून ते सगळ्या नारळाला ते लागतंय, नारळाच्या लाडवांना लागतंय. आणि येस, टेस्ट करून बघितलं आहे मी. टेस्टमध्ये तुम्ही काय म्हणजे असं डाऊट नाही घेऊ शकत की टेस्ट कशी असेल काय. तर टेस्ट एक नंबरच आहे ॲज युजल. तुम्ही दूध पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्यावर आहे. जेवढी म्हणजे मी जेवढी टाकली त्याच्यापेक्षा तुम्ही थोडी अर्धी वाटी पण घेऊ शकता. असं काही नाही की तुम्हाला एकच वाटी टाकायचं आहे, पण कसं जास्ती नका प्रमाण वाढवू फक्त, ठीक आहे? 1 वाटीचे जास्ती प्रमाण घेऊ नका, तेवढंच प्रमाण घ्या. आणि हे आपले अशा प्रकारे सगळे लाडू बनवून रेडी आहेत. आणि हे आता ठेवायचे फ्रीजमध्ये, म्हणजे कसं हे कसं आता एकदम सॉफ्टी आहेत ना, एकदम फ्रेश बनवलेत, तर असं तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतात असे आहेत हे. तर आता हे रात्रभर म्हणजे असं फ्रीजमध्ये ठेवायचे मस्त. आणि मग ते नॉर्मल कडक जरा होतात, म्हणजे जरा कसं जरा कडक पण चांगले लागतात, म्हणजे असं पण नाही की एकदम हे कसे जरा सॉफ्ट आहेत ना एकदम, म्हणजे पिचकणार नाही असं, ठीक आहे? तर हे आपले लाडू रेडी आहेत अशा प्रकारे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि येस, हेच असंच मला तुटकं फुटकं कुकिंग येतं, ओके. थँक्यू, बाय बाय. ओके, तर एवढे झालेले आहेत ते. आणि डेसिग्नेटेड कोकोनट, येस ऑब्वियस ते नारळाचं हे कमी पडले आपल्याला दर ॲज वेळेस सारखं. हे सगळ्याला लागलं की कसं दिसायला छान दिसतात. आता हे एकमेकांना चिपकायची भीती आहे, पण ठीक आहे.